सॉरी, जरा उशीरच झाला. हां. अश्विनी, बाय द वे कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? प्रोफेसर स्ट्रिक्ट होते का? आणि कुणाशी फ्रेंडशिप वगैरे झाली की नाही? हो हो, सांगते सगळं ग. छान होता अगं आजचा दिवस. बरं, तो विषय जाऊ देत. तू आजच्या ज्या काही अपॉइंटमेंट्स घेतल्यात ना त्या शेड्यूल कराव्या लागतील. जरा रजिस्टर कुठे ठेवलेस? दाखवते. हे बघ, ह्यामध्ये आपले 4 क्लायंट्स आहेत. त्यापैकी 2 प्रीमियम पॅकेजचे आहेत आणि 2 रेग्युलर आहेत. एक काम करूया, हे प्रीमियम पॅकेजवाले जे क्लायंट्स आहेत ना त्यांचं शेड्यूल वेगळं करूया आणि 1 दिवसाचं पॅकेजवाले क्लायंट्स आहेत त्यांचं वेगळं करूया, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. अश्विनी, मी ऑलरेडी शेड्यूल करून ठेवलेलं आहे. अगं, तू कॉलेजमधनं येणार आणि मग कामाला लागणार, सो मी सगळं रेडी केलेलं आहे. कशी आहेस ग जेनी तू? माझा सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. केवढं टेन्शन होतं मला. आणि सॉरी. कशाला? अगं, पटेल भाभींना तुम्ही दोघींनी रेंट देण्याचा निर्णय घेतला तो बरोबरच होता. म्हणजे तुमचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. मी तुझ्यावर आणि शिल्पीवर उगाच चिडले ना, त्यासाठी खरंच सॉरी. अश्विनी, सॉरी नको म्हणूस. यू आर राईट. ॲक्च्युली आमची थोडी घाईच झाली ग, बट फायदाच झाला ना त्यामुळे आपल्याला. बस स्टील तुला कॉल करायला हवा होता. जेनी, अगं, पार्लर माझ्या एकटीचं नाही, आपल्या दोघींचं आहे. रादर असं म्हणायला हवं की जो पार्लरसाठी काम करतो ना त्याचं पार्लर आहे. हे बघ, सुट्टी माझी होती, पण तू एवढं टेन्शन का घेतलंस त्याचं? तू मला एक फोन करू शकली असतीस, मी काही तासातच परत आले असते. जाऊ दे, जे झालं ते झालं, पण त्यावर तुम्ही सोल्युशन काढलं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. येस, आणि हेन्सफॉर्थ इथून पुढे तुझ्याशी डिस्कशन केल्याशिवाय आम्ही कुठलेही डिसिजन घेणार नाही. जेनी, अगं तू पण ना, जाऊ दे तो विषय. आता आपण कामाला लागूया. पण एक सांगते, आज जरा मला उशीर झाला, पण उद्यापासून ना मी कॉलेजला जाण्या अगोदर पार्लरला येत जाईल. म्हणजे हे असं काही होणार नाही. हां, उद्या पार्लरला यायच्या आधी बँकेत जायचं आहे, कारण बँकेचं काम इम्पॉर्टंट आहे. तिथे आपल्याला ते लोनचं बघायचं आहे. हो जेनी, तसंच करूया. चल लवकर. श्रेयस, चल 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 चल. हे बघ, फॉर्म भरून झालाय, सही झाली, सगळं फॉर्म ओके. आता कॉम्पिटिशन चालू. कुठे घेऊन येतो का मला? अरे कुठे काय, चेस कॉम्पिटिशनला आलो आपण. आणि तू जरा चिडचिड करू नको रे, डोकं शांत ठेव, कूल ठेव. ओके, मी आहे ना. हा ओके, चल. काय रे, हाच का तुझा वजीर? वजीर? हुकमी एक्का, हुकमी एक्का. बाई, मागचा डाव आहे ना फक्त 3 चालमध्ये फिनिश केला होता. 3 चाल फक्त. असेल, पण तू याच्यावर 10,000 लावलेस, लक्षात ठेव. 10? अरे भाई, मी याच्यावरती ना डोळे झाकून 10 लाख सुद्धा लावू शकतो. मला याच्यावरती फुल गॅरंटी आहे. हा जिंकणार म्हणजे जिंकणार. तू आता गेम बघ. हे आता गेमच ठरवेल. बघ तू. भाई, तू जिंकशील म्हणून मी 10,000 रुपयाची पैज लावली. त्याचं डोकं फिरलंय का? 10,000 खायची गोष्ट आहे का? आणि कोण हा जोकर? ते सोड तू. तू कॉम्पिटिशनवरती लक्ष दे. हा, आणि माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे भाई. तू जिंकणार म्हणजे जिंकणार. मला गॅरंटी आहे फुल. ऑल द बेस्ट. चल, मी आतमध्ये जातो. क्वार्टर फायनल सुरू होणार आहे लवकर आतमध्ये. ओके, ये लवकर. चल. अजिबात ऐकत नाही. चेस देखो आंटी नु देखो, ये अब घर जाएगी, पढ़ेगी और उसके बाद सवाल जवाब सवाल जवाब. अगं, काय लक्ष कुठे? काय झालंय? तू कॉलेजमधून आल्यापासून मी नोटीस करते. हा, तू एक तर कोणाशी बोलत नाहीये आणि तुझं कामात पण लक्ष नाहीये. काय झालंय? तसं काय ना, मला कॉलेजमध्ये जरा अवघडल्यासारखं होतंय. बाकी काही नाही. माझ्यापेक्षा केवढे लहान स्टुडंट्स आहेत ग, आणि ते ऑनलाईन प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट्स तुम्ही असं करता. मला जमेल की नाही म्हणून. तू आता नवीन आहेस ना, आणि तू ना आमच्या जनरेशनच्या मुलाचं मुळीच टेन्शन घेऊ नकोस.
तुझा अजेंडा क्लिअर आहे ना की तुला कॉलेजला जायचंय, शिक्षण घ्यायचंय, ऑफिशियल डिग्री घ्यायची आहे आणि मग मस्तपैकी तुझ्या प्रोडक्टची रेंज बनवायची. सॉर्टेड. कशाला विचार करतेस बाकीच्या गोष्टींचा? तसं नाही ग, पण मयू आई थांब, आपण ना एक काम करूया. 1 मिनिट थांब, 1 मिनिट. मयू काय 1 मिनिट सांगते मयू तुला. अगं, मयू अगं कशाला करतेस तू हे? हा बाई, तू जसं मला सांगायचीस की तुझ्या आयुष्यात काही पण प्रॉब्लेम्स आले तर तुझा गणू तुला सॉल्युशन सांगतो. मग आपण त्यालाच विचारूया ना की तुझं सगळं छान होणार आहे की नाही आणि तू कॉलेजमध्ये रुळणार आहेस की नाही. त्यातली चिठ्ठी काढ. गणू, होईल का रे सगळं व्यवस्थित? बघ कशी स्माइल आली चेहऱ्यावर. आता रिलॅक्स वाटतंय ना? आई, तू मला जसं सांगायचीस ना की माझं ज्या मैत्रिणीसोबत जास्त भांडण होईल तीच माझी चांगली मैत्रीण बनेल म्हणून, आणि अगं खरंच तसं झालंय. कीर्ती माझी खूप छान मैत्रीण बनली आहे आणि तुझं पण तसंच होईल बघ. खरंच मयू, तुझ्याशी बोलल्यावर मला इतकं बरं वाटलं. माझं सगळं टेन्शन निघून गेलं. आता तो दलजीत सुद्धा जरी समोर आला ना. दलजीत? अच्छा, म्हणजे तुला त्रास देणाऱ्या मुलाचं नाव दलजीत आहे. आणि बाकीचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ग? सुलोचना, त्याच्यानंतर आदित्य, डेझी, जिग्नेश आणि आमचे प्रोफेसर आहेत त्यांचं नाव आहे अधोक्षज खंडेपारकर. हा म्हणजे बाकीची मुलं तशी रिॲक्ट झाली होती, पण छान नाव आहे अगं. मग एक सांगू, तुझ्याशी बोलल्यावर ना मला असं खूप छान वाटतंय. असं खूप कॉन्फिडन्स झाला आणि सगळं टेन्शन माझं निघून गेलंय खरंच. आई, तुला एक सांगू, तू स्वतःला असं साधं सुद्धा कोणी समजू नकोस. तू अश्विनी वाघमारे आहेस, मिसेस इंडिया रनर अप. आणि आता बघ, पट्टापट ना तुझे सगळे मित्रमैत्रिणी तुझे फॅन्स बनतील. मी काय लहान आहे का ग असं समजवायला मला? खरंच. पण कुणीतरी म्हटलंय, कधी कधी मुलगी सुद्धा आपली आई होते. हो ना? आई हो अगं. आबा पण आमचा अख्खा ग्रुप ब्लू कलरचाच रेनकोट घालणार आहे आणि त्याच्यात मी ऑड मॅन आउट वाटेल. मला ब्लू कलरचाच हवाय. आता कुहू, दूध पी. काय चाललंय रेनकोट रेनकोट? हा हे घे. आणि तुझ्याच आवडीचा रेनकोट आपण घेतला होता ना, तुला विचारून घेतला होता ना? अगं हो आई, पण तेव्हा थोडी ना डिसाइड झालेलं की मला ब्लू कलरचाच रेनकोट हवाय. ते आता झालंय. आपण ना एक आयडिया करूया. आपण तुझ्यासाठी ब्लू कलरचा रेनकोट आहे, ब्लू कलरचा ड्रेस घेऊया. म्हणजे तो कसा वापरता येईल ना तुला. 2-2 रेनकोट घेऊन काय करणार? तुझ्या साईजचं मला आणि आबांना पण होणार नाही रेनकोट. वेस्ट जाईल ना तो. बाबा, जर मी ब्लू कलरचा रेनकोट नाही घातला ना तर आमचा ड्रेस कोड ब्रेक होईल. ग्रुप मधले सगळे मला चिडवतील आणि मग मला खूप वाईट वाटेल. आणि तसंही स्कूल मध्ये स्कूलचा युनिफॉर्म घालून जायचंय म्हणून ड्रेसचा काहीच उपयोग नाहीये. ठीक आहे आपण पिकनिक आता लांब आहे ना, बघूया ना काहीतरी करूया रेनकोटचं. ठीक आहे, आता उशीर होतोय, चल शाळेला चल. चल चल खूप बसला, उशीर होतोय. चल अगं, वेळ शाळेत गेली ना तर मग संध्याकाळी येताना तुझ्यासाठी चॉकलेट आणतो मी. चल चल पण मला चॉकलेट नको, मला जे हवंय ते. अरे हो, घेऊ नंतर. चल चल उशीर होतोय. चल 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 येतो बाय, का? नीट जा. चला बाय. अरे हळू हळू हळू. अगं थांब, मला चप्पल घालू दे. खरंच अवघड आहे हिचं. सगळ्यांचं ब्ल्यू रेनकोट आहे म्हणून हिला पण हवाय आणि म्हणे मुलं चिडवतात. आई, तुलाही रेनकोट हवाय मयू? अगं नाही, तू अशी साडी वगैरे नेसून जातेस कॉलेजला. हो का? मला साडी आवडते नेसायला. मी जाणार आहे साडी नेसून. का? आई तसं नाही ग, तू पण ना बाकीच्या मुलींसारखी ना पंजाबी ड्रेस घालून जा. म्हणजे कसं तुला वेगळं नाही वाटणार, असं ऑड मॅन आउट नाही वाटणार. बरोबर, मी पण तिला तेच सांगतो. ड्रेस घालत जा. किती सुंदर दिसते माझ्या ड्रेस मध्ये. अहो नाही म्हणजे सुंदर दिसेल घातल्यावर. हा
तुमचं हे मध्येच काय हां? आई मे बी ना म्हणूनच तुला तुझे क्लासमेट्स बुली करत असतील. अगं कपड्यांवरनं काय बोली करायचं? ज्याला जे आवडतं ते त्याने घालावं बस. घाल ना ड्रेस, नको साडी नेसत जाऊस. मी पण तेच म्हणतो, ड्रेस घाल म्हणजे कसं सुट्ट सुट्ट वाटेल तुला एकदम. हे बघ मी अगोदर ड्रेस घालायचे मयू, पण आता इतकी वर्ष मी साड्या नेसते त्यामुळे मला साडीमध्येच कम्फर्टेबल वाटतं. ड्रेस वगैरे उगाच नको. हा मयुरी, मॅडमचं ठरलेलं आहे ती साडीच नेसणार आहे. सो आपण टाइम वेस्ट नको करायला, आपण आपली बँकेची कामं करूया. मॅडम तुम्ही साडी नेसा आणि कॉलेजला जा. ओके ओके. ये बस. आणि पप्पा आम्ही ब्लू कलरचा रेनकोट घालणार आहोत. तिकडे खूप मजा येणार आहे. आणि कुहना आणि मी ठरवलंय की आमची एक टीम आहे. अरे वा, मस्त आहे. बरं तुला काय काय खाऊ पाहिजे ना त्याची लिस्ट दे मला, म्हणजे त्याप्रमाणे आपण शॉपिंगला जाऊ. ठीक आहे? तुला काय काय खाऊ आहे? हो सांगतो, पण पप्पा तुम्ही त्या दिवशी मला स्कूलला ड्रॉप करायला येणार? हो. मग मी कुहूला सांगतो की तू कार्तिकी काकूंना पण घेऊन यायला, कारण की तिला माझी स्कूल दाखवायची आहे. ती खूप मदत करते आमच्या प्रोजेक्ट मध्ये. संजू नको, तिला तिची कामं आहेत, उगाच हट्टीपणा करू नकोस. पण थोडा वेळ यायला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज. बरं ठीक आहे, तेव्हाचा तेव्हा बघूया, पण आता शाळेत जा. पप्पा मी टिफिन बॅग विसरलो. संजू ना, हे असं असतं तुझं, काही ना काही उचापत्या चालूच असतात. बरं जा आता आजीकडे आणि टिफिन बॅग घेऊन ये. ओके बाय. काय रे, आजही विसरला ना टिफिन आणायला? रोजच आहे त्याचं. बरं मला सांग, कार्तिकी कशी आहे? नाही, बऱ्याच दिवसामध्ये काही बोलणं नाही झालंय. आणि तिच्या डिवोर्स केसचं कुठपर्यंत आलंय? काम चालू आहे अप्पा. सबनीस सरांच्या गायडन्समुळे केस फास्ट ट्रॅकवर आली आहे आणि साईड बाय साईड कार्तिकीची तयारी करून घडमड चालू आहे. एक सांगू विद्युत? नाही म्हणजे तू तुझा निर्णय झाल्यानंतर आम्हाला सांगशीलच, पण जर पुढे जाऊन दुसऱ्या लग्नाचा विचार करणार असशील तर कार्तिकीचा विचार कर. कसं आहे, तुझी बायको म्हणून, या घरची सून म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं संजूची आई म्हणून ती मुलगी खरंच खूप चांगली. आणि हे फक्त माझं एकट्याच मत नाहीये, कमल आणि माझं दोघांचंही हेच म्हणणं आहे. आपण मला कोर्टात जायला उशीर होतो आणि सध्या माझ्यासाठी केस जास्त महत्वाची आहे. तुम्ही संजू आला की त्याला स्कूल बसमध्ये बसवाल? हो, हे दागिने देऊन आपल्याला जेवढं लोन मिळेल तेवढं पुरेसं होईल ना? मला असं वाटतंय त्यातनं आपलं नक्की काम होऊ शकेल. ठीक आहे, नीट ठेवते. हे पण घेऊन जा. आई हे काय? अगं घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, हातभार सुद्धा सगळ्यांचाच लागायला हवा ना. माझ्याकडून थोडीशी मदत. नाही म्हणू नकोस, घेऊन जा. हे बघ, याची तुला फार गरज आहे. बिझनेस खूप मोठा सुरू करायचा आहे ना. आता फार विचार करू नकोस. तुझा बिझनेस चांगला लवकर सुरू होण्यासाठी फार गरज आहे याची. आई जा ऍक्सिस बँकेमध्ये. तुझं काम सगळं व्यवस्थित होऊ दे. हो, ऍक्सिस बँक खूप छान आहे. चला मॅडम, तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. काही काळजी करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो कुठे काय भरायचं आहे ते. ठीक.
ओकेच मॅडम. हे दागिने सुरक्षित राहतील ना? काळजी करू नका मॅडम, तुमचे दागिने आमच्याकडे व्यवस्थित सुरक्षित राहतील. या मॅडम. थँक्यू. बसा मॅडम. हा फॉर्म सर. मॅडम काही डॉक्युमेंट्स लागतील. रेडी आहेत सर. हे बघ. मॅडम तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट झाली. लवकरच सगळी अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. थँक्यू सो मच. लोन करणं इतकं सोपं असतं हे मला माहीतच नव्हतं. मॅडम, आमच्या कस्टमर्सला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याचीच तर काळजी ॲक्सिस बँक घेत असते. खरंच तुम्ही खूप सहकार्य केलं. तेच तर आमचं काम आहे मॅडम. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. बाबा पाणी. अरे थँक्स. बस ना मयू, गंमत सांगतो बस. काय हो? अगं ती चेसची मॅच होती ना, काय सॉलिड खेळलो माहितीये मी. समोरच्याला चेकमेट सांगितलं ना, त्याचा चेहरा असा पडला होता ना, काय सांगू तुला. 2 राऊंड मध्ये हरवलं, 2 राऊंड मध्ये. वा. असं वाटलंच ना की क्वार्टर फायनल खेळतोय. इतकी सोपी होती मॅच. सेमी फायनल बघ गाजवतो मी. बाबा मी तुमच्या फायनलला येणार आहे. आणि तसंही ना बबन काका सांगत होता तिकडची प्राइस मनी ना खूप भारी आहे म्हणून. अगं ती काय क्रिकेट मॅच आहे का? चेस मॅच बघून काय करणार? हो, चेसची मॅच बघायला ना खरी मजा असते. म्हणजे काय असं माहितीये, समोरचा काय डाव खेळणार आहे आणि त्यावर आपला डाव काय असणार आहे याचा सगळा विचार करण्यातच एक वेगळी मजा आहे. मी येणार. व्हेरी गुड. चला माझ्यावर गेलीस. तुलाही आवडतं चेस खेळायला आणि बघायला. मयू, इस्त्री कुठे आहे ग? मे बी कपाटाच्या खाली आहे. पण तुला का हवी आहे? अगं ड्रेस इस्त्री करायचे, बाहेर जायचं ना मला. एवढे सगळे ड्रेस घालणार आहेस एका वेळी? एवढे सगळे एकत्र कसे घालीन? एकच घालायचा आहे. पण यातले आता किती ड्रेस मला बसतील याची शंकाच आहे. सो सगळेच एकत्र इस्त्री करून ठेवते. तू सांग ना कुठला घालू ग यातला? सगळे छान आहेत, कोणता पण घाल. हा घालू का? हा छान आहेत, आवडले मला सगळे. ए तुला आवडले सगळे ड्रेस? मग हे सगळे ड्रेस ठेव, तुला छान दिसतील. कलर पण एकदम उठून दिसेल आणि अगदी नवे कोरे ड्रेस आहेत. लेबल पण काढलं नाहीये बघ. मला कशाला आता? मला नको. अगं कशाला काय, असू दे ना, खूप छान दिसतील तुला. तसंही मी म्हंटल ना मला कितपत बसणार आहेत ते ड्रेस मला माहिती नाहीये. सो घाल तू. कशाला? तिच्याकडे आहेत तिचे कपडे. तू हे मोठे करून घे आणि तूच घाल. असं का बोलतोस दादा? मी काय मयूला वापरलेले ड्रेस देत नाहीये. मी आता म्हंटल ना अगदी नवे कोरे ड्रेस आहेत ते. लेबल पण तसंच आहे लिटरली. हे बघ दादा, बहिणी बहिणी कसं एकमेकींचे ड्रेस वापरतात तसंच मी तिला ड्रेस देते ते वापरायला. त्यात काय प्रॉब्लेम आहे? तुला माझ्या प्रत्येक कृतीबद्दल प्रॉब्लेमच असतो का दादा? तू एडीएस का ग? काही बोलतेस? माझा काय संबंध ड्रेसशी? मला घालायचे. मी फक्त एवढं म्हणतोय की तू नॉर्मली पॉझिटिव्ह असतेस ना तुझ्या कपड्याबद्दल. मला माहिती आहे ते. म्हणून म्हटलं मोठे कर आणि तू घाल, तिला नको देऊ. नाही दादा, ते मोठे करता येत असतील तरी सुद्धा ते मला मयूलाच द्यायचे. ते ड्रेस छान आहेत, तिला आवडतील ते असेच आहेत ना. आणि ती स्वतः आता म्हणाली की तिला आवडलेत म्हणून. की ते फक्त माझेत म्हणून तू नको म्हणतोयस तिला द्यायला? मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय दादा. फक्त वहिनीने सांगितलं म्हणून तू मला माफ केलंयस ना. आता तुझ्या मनात माझ्याबद्दलचा राग अजून गेलेलाच नाहीये. झालं बोलून? जरा ऐकून तरी घे काय बोलतोय मी. नाही ऐकून घ्यायचं मला. जाऊ दे. डोकं फिरलंय का हिचं?
अस्सी इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे। नहीं करेंगे, नहीं करेंगे। अस्सी इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे। बोलो, नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे, इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे, नहीं करेंगे, नहीं करेंगे। अस्सी इस बकवास को बर्दाश्त नहीं करेंगे। बोलो, नहीं करेंगे, नहीं करेंगे। काय आहे सगळं? उसनू ना पूछो, मैं तेनू दसांगा। देखो अश्विनी, तुसी बड़े हो और ये जो सब छोटे क्लासमेट है ना आपके, वो आपका साथ कभी नहीं छेड़ेंगे, बिल्कुल भी नहीं छेड़ेंगे। लेकिन हुआ क्या है? अपने कॉलेज ने एक नया नियम लागू किया है कि कोई भी स्टूडेंट साड़ी नहीं पहन सकता। हाँ?